जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुम्ही जर अजूनही असे गप्पा बसलात ना तर सांगून ठेवतीये, हे मीनाक्षी नावाचं प्रकरण हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. आत्ते प्लीज ना, बाबा म्हणालेत ना ती घरी यायला निघाले, मग तिला आधी घरी तर येऊ दे. मीनाक्षी आली. मीनाक्षी पमा शांत बस, मी बोलतोय ना तिच्याशी. लता तू काय बघत बसली, सगळं तिला पाणी दे ना. हो. मीनाक्षी पाणी पी. सावकाश. बरं मीनाक्षी मला एक सांग की असं काय घडलं की तुला घरातून कोणालाही न सांगता घराबाहेर पडावं असं वाटलं? मीनाक्षी, हा सगळा नक्की काय प्रकार आहे आणि असं काय घडलं होतं म्हणून तू फोनवर बोलतानाही रडत होतीस? अगं तो काय विचारतोय? जाताना काही सांगून गेली नाहीयेस, पण निदान आल्यावर काही बोलशील की नाही? मला एक फोन आला होता. त्या फोनवर त्यांनी मला सांगितलं की अभिनचा अपघात झालाय. तुला असा फोन आला होता? हो. अगं पण तुला तर माहित होतं ना मी तेजस सोबत आहे म्हणून. आणि कुणी केला होता तुला हा फोन? मीनाक्षी अगं बोल ना, कोणाचा फोन आला होता तुला? आई, मला एका माणसाचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की अभिनचा ऍक्सिडेंट झालाय. आणि मला ताबडतोब बाळकुंगला निघून यायला सांगितलं. अगं पण असं कसं होऊ शकेल? आपण कोणाच्याही फोनवर असा कसा विश्वास ठेवू शकतो? ते जाऊ दे, पण तिथं गेल्यावर नक्की काय झालं? कारण अभि तर आता तुझ्या समोर धडधाकटपणे उभा आहे. मीनाक्षी शांत हो बाळा. हे बघ मीनाक्षी, तुला अभिबद्दल वाटणारी काळजी मी समजू शकते, पण अभि तर तुझ्या समोरच उभा आहे ना. मीनाक्षी, तिकडे गेल्यावर तुला काय कळलं? कोणाचा ऍक्सिडेंट झाला होता का खरंच? हो.